रामचंद्र की जय। 20 वर्ष संघर्ष केला, त्या संघर्षाकडे आज कसं बघता तुम्ही? नाही, मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे। मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो। मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो। सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो, ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो। त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चालला आहे। अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या। या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे। आणि म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित आहे। टीकाकार किती जरी टीका केला तर हा देशाचाच उत्सव होऊ पाहतो, कारण लोकांचा तेवढा उत्साह आहे। साहेब, या देशातनं मी तुम्हाला सांगतो, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही। प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे। त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही। आणि मी तुम्हाला हे सांगून देतो, रामोत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत, प्रभू श्री रामचंद्र उत्स्फूर्तपणे लोक उत्स्फूर्तपणे करतात। म्हणजे ही निमंत्रणावरून जो वाद सुरू झालेला आहे, उद्धव ठाकरेंना नाही किंवा इतरांना निवेदन नाही, हा सगळा असं आहे, कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहीत नाही। पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलं आहे, पवार साहेबांनी गेलं, मला माहीत नाही, खरं खोटं माहीत नाही। आणि मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, निमंत्रण येवो का न येवो, राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे, जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण आहे। दुसरा मुद्दा, जरंगे पाटील 20 तारखेला जे मुंबईला येणार आहेत, त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार असा सगळा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपला महत्त्वाचा आहे। पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया। प्रभू श्री रामचंद्र की